ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतून आज एक अतिशय थरारक आणि अनोख्या आंदोलनाची मोठी बातमी समोर आली आहे। माहितीच्या अधिकारात मागवलेली कागदपत्र न मिळाल्यानं त्रस्त झालेल्या वतमाळच्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं थेट मोबाईल टॉवरचा आश्रय घेतलाय। श्याम मारुती गायकवाड असे या आंदोलक कार्यकर्त्याचं नाव असून त्यांनी भिवंडीतील पिंपळास गाव हद्दीत तब्बल 250 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे। दिग्रस तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतीकडे त्यांनी विविध कामांची माहिती मागितली होती, परंतु वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनानं ती नाकारल्याचा त्यांचा आरोप आहे। गावाचा नकाशा उपलब्ध नसल्यामुळे स्वतःच्या घराची नोंद स्वतःच्या नावावर होत नसल्यानं गायकवाड यांनी हे आक्रमक पाऊल उचलले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोपर्यंत स्वतः भेट घेत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा हेका त्यांनी धरलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून कार्यकर्त्याला सुखरूप खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। श्याम मारुती गायकवाड नावाचा इसम आहे, जो इसापूर तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे। आणि हा व्यक्ती आज सकाळपासून BSNLच्या टॉवरवर चढलेला आहे आणि साधारणतः 200 ते 250 फूट उंचावर आहे। त्या इसमाची संपर्क करण्याचा प्रयत्न केला आम्ही। त्याच्या काही मागण्या आहेत, काही जमीन आहे जी इसापूर गावातली आहे, शासकीय जमीन ती काही लोकांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्याची चौकशी होत नाही आहे। त्या संदर्भातला तो अर्ज आहे आणि तो त्याने आम्हाला दिलेला आहे, परंतु हा विषय डिग्रस तालुक्यातील असलेला आहे। त्या संदर्भात आम्ही तेथील DYSPशी चर्चा केली, परंतु अशा प्रकारचे आंदोलन करण्याच्या सवयीचा हा इसम आहे। याच्याशी आमचा संपर्क सुरू आहे आणि त्याला खाली उतरवण्यासाठी आम्ही फायर ब्रिगेड आणि इतर जे त्याचे अधिकारी आहेत डिग्रजचे, त्यांची मदत घेत आहोत। त्याला लवकरच खाली उतरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।